श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 जूनला म्हणजे सोमवारी आहे सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. दर अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. परंतु जर प्रत्येक महिन्यात ते शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला आपल्या पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे. कारण सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असते. या दिवशी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता आहेत आणि म्हणून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. आता ही सोमवती अमावस्या अधिक महिन्यात आलेली आहेत आणि जसं की तुम्हाला माहीत आहे, अधिक महिना हा दर 3 वर्षांनीच येतो आणि आपल्या हिंदू धर्मात दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या महिन्यामध्ये जी अमावस्या येते ती सुद्धा दर 3 वर्षांनीच येते आणि म्हणून या अधिक महिन्यात येणारी अमावस्या अतिशय पवित्र मानली जाते. या दिवशी केलेली पूजा, दान आणि पितरांच्या शांतीसाठी केलेले विधी अनंत पटीने फळ देतात. अधिक मास हा भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो आणि या अमावस्येला विष्णू आणि शिव यांची मनोभावे पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात. तसेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि म्हणून या दिवशी अनेक स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करत असतात, पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात. कारण सोमवती अमावस्येचं व्रत हे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीची प्रगती होण्यासाठी खूप जास्त प्रभावी व्रत मानलं जातं. आणि म्हणून या दिवशी कमीत कमी स्त्रियांनी तरी व्रत जे आहे तर ते करायचं आहेत आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यात येणारी अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि मोठी तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल. पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. लक्ष्मीच्या कृपेने पुढील 33 वर्ष तुमची भरभरून आर्थिक प्रगती होईल. आपल्या कुटुंबाची प्रगती होईल. तसेच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य हे देखील दूर होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही प्रभावी उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. काही उपाय असे आहेत जे तुम्हाला सकाळीच करायचे आहेत आणि काही उपाय असे आहेत जे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत. जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. अनेक जणांनी हे उपाय केलेसुद्धा आहे आणि त्या उपायाचं त्यांना फळ देखील प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने मी जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय जे आहे तर ते आवर्जून करायचे आहेत. जसं की तुम्हाला माहीत आहे, सोमवती अमावस्या जी असते तर ती वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. या अमावस्येला आपण काही खास प्रभावी उपाय किंवा सेवा केल्यानं तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आपण सोमवती अमावस्येला हा एक नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करणार आहे. ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. त्या घरातील गरिबी ही कायमची दूर होईल. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्येच्या दिवशीच करत असतो आणि त्यामुळे अमावस्येचा दिवस हा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.
आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसाच टिकत नसेल, उद्योग व्यवसायामध्ये काही अडचण येत असतील, म्हणजेच तुमचा एखादा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल आणि म्हणून घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा घरात पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसाच टिकत नसेल, तर या सर्व कारणमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आता लक्ष्मी घरामध्ये नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का? तर नाही. घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणे, आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं प्रेम आणि सकारात्मक वातावरण असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि खरं तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आता आपल्याला पैसा तर हवा आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि यासाठीच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर तुम्ही या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची अडलेली कामे ही देखील पूर्ण होतील आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. तसेच पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती ही कमी पडणार नाही. आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होईल. सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाचे खास काही प्रभावी उपाय करायला खूप महत्त्व आहे. कारण नारळावरती दिसणारे 3 डोळे म्हणजेच शंभो शंकरांचे त्रिनेत्र आहेत. याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते. तसेच नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचासुद्धा निवास असतो. आणि याच कारणामुळे नारळ हा पूजेमध्ये अवश्य वापरला जातो. नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे. आणि नारळ हा सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो. नारळाची बाहेरचा जो कठीण भाग असतो तर ते अहंकाराचे प्रतीक असते, तर आतील जो पांढरा शुभ्रमऊ भाग असतो तर तो शांततेचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून आपल्याला या 15 जूनला सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे? एक नारळ आणायचा आहे. नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे, कुठेही तुटलेला किंवा मग पाणी नसलेला असा घेऊ नका. तर एक चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि शक्यतो दुकानामधून नवीनच हा नारळ आणण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये आहे पण तो जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो नारळ तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून चांगला एक नवीनच नारळ तुम्हाला आणायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत. या दिवशी देवांना स्नान देखील घालायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर देवघरासमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, तो आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे. यानंतर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. आणि यानंतर हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत. आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श नारळाला करायचा आहे आणि 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. म्हणजेच हा नारळ आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे. आणि यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे. आतल्या साईडने बांधा, बाहेरच्या साईडने बांधा, जिथे शक्य होईल तिथे हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे. जेव्हा असा नारळ आपण सोमवती अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होत असतं. आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट, विघ्न जे आहे तर ते येत नाही किंवा कुठलीही इडापिडा, दरिद्रता ही आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. आणि म्हणून सोमवती अमावस्येला हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे.
जर तुमचं एखादं दुकान असेल, एखादं शॉप असेल, तर तिथे सुद्धा असा नारळ तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या दुकानामध्ये, दुकानाच्या बाहेर किंवा आतल्या साईडने बांधू शकता. यामुळे उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते. तसेच जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, घरात तुम्ही आज 50 रुपये कमवून आणतात, परंतु दुसऱ्या दिवशी तिथेच तुमचे 500 रुपये खर्च होत असतील, म्हणजेच लक्ष्मीला लक्ष्मी लागत नसेल, तर सेम अशीच तुम्हाला नारळाची पूजा करायची आहे. आणि हा नारळ तुम्हाला जिथे तुम्ही धनसंपत्ती, जी काही तुमची थोडेफार पैसे असतात, तर त्या ठिकाणी त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे. यामुळे धनवाढ होते किंवा धनहानी जी आहे तर ती होत नाही. त्याचबरोबर पुढचा उपाय हा सुद्धा तुम्हाला सोमवती अमावस्येलाच करायचा आहे. हा उपाय देखील तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तर हा उपाय तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे. जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर बघा, आयुष्यामध्ये खूप अडचणी, संकट, दुःख येत असतात. कोणत्याच कामात यश मिळत नाही, कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही, घरामध्ये सुद्धा सुख शांती टिकत नाही. कारण पितृ जर नाराज असतील तर तुम्ही कितीही देवांची पूजा, सेवा, उपासना, व्रत केलं तरीही त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. कारण आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं, पहा, जर तुमचे पूर्वज नाराज असतील तर तुम्ही देवतांची सेवा करून काहीच फायदा नाही. एक वेळ तुम्ही देवतांची सेवा नाही केली तरी चालेल, पण पितरांची सेवा अवश्य करायची आहे. म्हणून या सोमवती अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवायचा आहे. यानंतर हा नारळ कोणत्याही हनुमान मंदिरात किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला शांतपणे प्रवाहित करायचा आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अडलेले पैसे हे सुद्धा परत मिळतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने तुमचे उसने पैसे घेतले आहे परंतु तो देत नाही, तर असे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. तर पितृदोष दूर करण्यासाठी आणि अडकलेले पैसे पुन्हा परत मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. मग तुमची इच्छा धनप्राप्तीची आहे, मुलांची प्रगती होण्याबद्दल आहे, किंवा मग एखादी शारीरिक, मानसिक जी काही तुमची इच्छा असेल, जीवनात एखादा शत्रू असेल तर शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हा पुढचा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहेत. एक चांगला नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा. त्या नारळावरती तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे, शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे किंवा कुंकवाने त्रिशूळ काढायचं आहे. आणि यानंतर हा नारळ आपल्या स्वतःवरून, आपल्या डोक्यावरून 7 वेळा ववाळून घ्यायचा आहे. आणि हा नारळ तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे. नारळ फोडायचा नाही, फक्त तिथे अर्पण करायचं आहे. आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकर यांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. सोमवती अमावस्या आहे आणि म्हणून इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी नारळाचा उतारासुद्धा केला जातो. तर अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उतारे करतो ना, ते खूप जास्त प्रभावी ठरतात. कारण अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये काही व्यक्ती राहतात त्यांच्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी हा पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे. आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला निर्जळी ठिकाणी फेकून द्यायचा आहे. म्हणजे जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी फेकून द्यायचा आहे, किंवा तो तुम्हाला खड्डा घेऊन पुरून टाकायचा आहे. फक्त तो नारळ कुणी घेणार नाही किंवा तो नारळ कुणी खाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या सोमवती अमावस्येला करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं, हनुमानांचं किंवा शनीचं मंदिर असेल तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तिथे तुम्हाला एक नारळ आणि मूठभर काळे उडीद जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत. या दोन्ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील 7.5 असेल तर ती दूर होते. राहुकेतूचा वाईट प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होतो. आणि आपली सगळी अडकलेली कामे जी आहेत तर ती सुद्धा
पूर्ण होतात. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.